नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवरती. आपण आईस्क्रीमची सिरीज करतो आपल्या चॅनलवरती. त्यातलं आज चौथा आईस्क्रीमचा आपला प्रकार चालू आहे. यापूर्वी मी 3 ते 4-5 प्रकार दाखवलेत. त्यानंतर फालुदा दाखवलेला आहे, चॉकलेट आईस्क्रीम दाखवलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॅक करंट बघणार आहोत. तर हे कप जे आहेत मेजरिंगचे 1 कप, हाफ कप, 1/3 आणि 1/4 कप. तर हे कप आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर दूध जे आहे ते आपल्याला म्हशीचं लागणार आहे, फुल क्रीम दूध. गाईचं दूध वापरू नका, पातळ असतं आणि गहूच्या दुधात पाणी असतं. तर आपल्याला हे घट्ट दूध असं लागणार आहे. त्यानंतर मिल्क पावडर जे आहे ते असे पॅकेट घ्या, लूज घेऊ नका. ठीक आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं प्रथम एका पॅनमध्ये 1 कप प्लस 1/4 कप आपण दूध घेणार आहोत. मेजरिंग कपमध्ये मी जे 4 कप दाखवले त्यातलं पहिलं आणि शेवटचं म्हणजेच 1 कप आणि 1/4 कप. त्यामध्ये हाफ कप म्हणजे अर्धा कप साखर, अर्धा कप मिल्क पावडर, हे 1 टेबलस्पून आणि खाली जे आहे ते हाफ टेबलस्पून. त्यातलं 1 टेबलस्पून जे आहे आपल्याला लागणार आहे कॉर्नफ्लॉवर. तर ते ॲड करून घेते मी. चिमटभर मीठ लागणार आहे टेस्टसाठी, जास्त नाही, अगदी चिमट. आता हे सर्व मिश्रण जे आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस अजूनही बंद आहे, गॅस मी अजून चालू केलेला नाही आहे. आता हे सगळं एकजीव नीट मिक्स केल्यानंतर मग आपण जे आहे गॅस ऑन करायचा आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे फ्रेंड्स, इतकी सोपी आणि मटेरियलसुद्धा फार काही लागत नाही. तुम्ही बघितलात 1 कप प्लस 1/4 कप दूध, साखर, मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर एवढंच आपण घातलेलं आहे. तर आता हे 2-3 बॉईल आलं की जरासं घट्ट होत येतं. कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे आपल्याला सतत ढवळायचं आहे. हे अजिबात थांबायचं नाही, नाहीतर खाली चिकटलं की आईस्क्रीमला वास येऊ शकतो. तर हे तुम्ही बघू शकता सतत ढवळलं आहे मी आणि अशा कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. हे रूम टेम्परेचरला थंड करायचं आहे आपल्याला. फ्रीजमध्ये ठेवून वगैरे किंवा खाली पाणी पातेल्यात ठेवून मग हे पातेलं ठेवून असं गार करायचं नाही आहे. नॅचरली रूम टेम्परेचरला ह्याला आपण थंड करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आता घट्ट होतं आहे. थंड झाल्यावर आणखीन घट्ट होतं हे. ओके, हे बघा फ्रेंड्स, थंड झालं आहे, आणखीन घट्ट झालं आहे. ह्याला थोडंसं चमच्याने फिरून आपण लूज करून घ्यायचं आहे. परफेक्ट. तर फ्रेंड्स इथं आपल्याला हे दुधाचं मिश्रण झालं. आपल्याला इथं क्रीम लागणार आहे, व्हिप क्रीम, ज्यासाठी आपण केक वगैरे बनवतो ती क्रीम. जे बेकिंग करतात त्यांना माहिती असेल, जे बेकिंग करत नाही त्यांच्यासाठी सांगते. ही व्हिप क्रीम आहे, ह्याला फ्रीझरमध्ये स्टोअर करायचं असतं. जेव्हा तुम्हाला वापरायचं आदल्या दिवशी फ्रीजमध्ये काढून ठेवा किंवा 1 तास बाहेर काढून ठेवा. नाही तर बादलीमध्ये 1 बादली पाणी घेऊन त्यामध्ये हे आपल्याला बॉक्स आहे असा ठेवायचा आहे न फोडता आणि अशा लिक्विड कन्सिस्टन्सीला आपल्याला क्रीम जी आहे ती लागणार आहे. तर इथं क्रीमसुद्धा मी 1 कप प्लस 1/4 कप इतकं घेतलेलं आहे. जास्त काही लागत नाही. त्यानंतर हे इलेक्ट्रिक बीटर आहे 300 वॅटचं. आईस्क्रीम तुम्हाला जर नॅचरल किंवा बाहेरच्यासारखं आईस्क्रीम पाहिजे असेल तर हे बीटर कंपल्सरी आहे फ्रेंड्स. नाहीतर काय होतं, आपलं बॅटर जे आहे ते फुलत नाही, आहे तितकंच आईस्क्रीम होतं. ह्याच्याने काय होतं, आपलं जे आईस्क्रीमचं मटेरियल आहे ते डबल टिबल फुलतं. त्यामुळे हे बीटर वापरणं खूप गरजेचं आहे, वेळही वाचतो. त्यानंतर हे बीटरने आपल्याला क्रीम नीट बीट करून घ्यायचं आहे. अगदी केकला करतो तशी नाही करायची, थोडीशी लिक्विडी, थोडीशी सॉफ्ट आपल्याला ही क्रीम बीट करायची आहे. तर आता क्रीम बीट झालेली आहे फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. तर आता यामध्ये आपण जे दुधाचं मिश्रण केलं होतं आत्ता, जे थंड झालेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊयात. ओके, आता हे नीट मिक्स करून घेऊयात. ओके, आता हे मिश्रण जे आहे ते वरच आणि क्रीम खाली असं होऊ नये यासाठी ह्याला सुद्धा नीट आपल्याला मिक्स करायचं आहे फ्रेंड्स. आता हे मिक्स करायच्या आधी 1/4 कप मी जे आहे कंडेन्स्ड मिल्क वापरलेला आहे. याने आईस्क्रीमला एक रिचनेस येतो, एक प्रीमियम टेस्ट येते, एक फ्लेवर येतं. त्यासाठी जास्त काही नाही, 1/4 कप आपल्याला हे कंडेन्स्ड मिल्क वापरायचं आहे. तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. तर आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊया. आता हे छान नीट मिक्स व्हायला पाहिजे फ्रेंड्स. तर तुम्ही या ठिकाणी बीटरचा सुद्धा वापर करू शकता, ज्याने काय होईल, व्यवस्थित सर्व काही मिश्रण मिक्स होतील. परफेक्ट. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, कन्सिस्टन्सी परफेक्ट आपले जे आहे क्रीम व्यवस्थित बीट झालेली आहे. आता हे जे तयार झाले हे आहे आपलं आईस्क्रीमचा बेस. आता हा बेस एकदा बनवला ना फ्रेंड्स, तुम्ही ह्याच्यामध्ये कुठलंही फ्लेवर ॲड केलं तर त्या फ्लेवरचा आईस्क्रीम आपलं तयार होणार आहे. आणि ह्याच मिश्रण तुम्ही पॉप्सिकलमध्ये घातलं तर तुमचे हे पॉप्सिकल्स तयार होणार आहे.
कुल्फी मोल्डमध्ये घातलं तर तुमची कुल्फी तयार होणार आहे. तर आज इथं मी ब्लॅक करंट हा फ्लेवर करते आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इसेन्सपासून आईस्क्रीम दाखवलं. आजच्या व्हिडिओमध्ये मी क्रशने दाखवणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी इमल्शन वापरून दाखवणार आहे. 1/3 कप मी इथं ब्लॅक करंट क्रश टाकलं आहे आणि इथं लव्हेंडर कलरचं लिक्विड कलर मी इथं वापरलेलं आहे. तुमच्याकडं लिक्विड लव्हेंडर नसेल तर ब्लू आणि रेड हे दोन्ही मिक्स करायचं आहे आणि हा कलर आपल्याला मिळतो. ते दोन्ही कलर मिक्स करून सुद्धा वापरू शकता तुम्ही. तर आता हे नाही कलर घातलं तरी चालेल, कलर पूर्णतः ऑप्शनल आहे. फक्त 1/3 कप तुम्ही क्रश वापरला तरी चालेल. क्रश जरी नसेल तुमच्याकडे तर काळे मनुके जे असतात ते पाण्यात थोडे भिजवायचे आणि मिक्सरला जाडसर पेस्ट करायची आणि ते आईस्क्रीममध्ये ॲड करायचं. त्याने सुद्धा तुमचं ब्लॅक करंट आईस्क्रीम तयार होतं. तर आता तुम्ही बघू शकता कलर सुंदर आलेला आहे, सगळं काही नीट मिक्स झालेलं आहे. तर आता एक एअरटाईट कंटेनर घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये हे सर्व आईस्क्रीमचा बेस जो आहे आपला फ्लेवरचा तर तो ॲड करायचा आहे. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स. तर जे काही आपलं मिश्रण झालं होतं फ्रेंड्स, त्यात 2 फ्लेवर केलेले आहेत मी. त्यातला एक फ्लेवर जे आहे ते ब्लॅक करंट आहे. पुढचा फ्लेवर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर आता वरून थोडेसे काळे मनुके आहेत त्याने गार्निश करूया. ओके. आता ह्याला झाकून आपण फ्रेंड्स 8 ते 10 तास फ्रीझरमध्ये सेट करायचं आहे. 8 ते 10 तासानंतर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, टेक्स्चर एकदम सुंदर आलं आहे. आईस्क्रीम आपलं परफेक्टली मस्त असं सेट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कुठेही क्रिस्टल नाही आहे, कुठेही एकदम कचकचित नाही आहे, अगदी सॉफ्ट नाही, अगदी घट्ट नाही, एकदम मऊसूत आपलं आईस्क्रीम जे आहे ते तयार झालेलं आहे. मस्त. तर फ्रेंड्स तुम्ही बघितला, सकाळी मिक्स केला तर संध्याकाळी तुमचा आईस्क्रीम तयार होईल. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा.